अवनीश केसरे आणि तुम्ही बघत आहात अवनीश एंटरटेनमेंट. तर आता आज आम्ही जाणार आहोत उज्जैन महाकालला. तर आत्ता आपण थांबलेलो आहे नाशिकमध्ये नाश्त्यासाठी. हॉटेलचं नाव आहे करीनीस. तर इकडे माझे पप्पा बसले, तिकडे माझी शेजारी आई बसली आहे. तिचासुद्धा चॅनल आहे, आय बटनवर येणार आहे तो चॅनल, मी टाकला आहे. सॉरी यार, आयफोन आहे. तर एक सेकंड पप्पा इकडे बघा. नको कशाला. हां गाईज, तर आम्ही मागवली आहे स्पेशल मिसळ, कांदा भजी आणि डोसा. काय काय मागवले पप्पा आपण? स्पेशल मिसळ कांदा. हां, दोनच आयटम मागवले. पोट भरून खायचं आता. सो गाईज, हा मेन्यू आहे. तर कधी न्यूजमध्ये आहोत भाई. भाई ना, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस का होतोय? हळूहळू आई. हे बघा, आता आहोत आपण माळेगाव मध्ये. हा रिवर्स कॅमेरा आहे आमचा. आम्ही व्हिडिओ काढू नाही शकत आता याचा. सो गाईज, आत्ता आम्ही आहोत विकास रेस्टॉरंटमध्ये. बघा तिकडे बोर्ड लावलाय वरती. हां, तर तुम्ही आत्ता बघितलं तर आम्ही गाडीने जात होतो, त्याचे सगळे हायलाईट्स. एंडिंगला पण तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे, सरप्राईज. पप्पा येत आहेत माझ्या इकडे, ज्यांना की तुम्ही 2 व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. त्यांचा पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर आत्ता आपल्याला जायचं आहे उज्जैन महाकालमध्ये. आता त्या मंदिरात रेकॉर्डिंग तर अवेलेबल नाही, पण आम्ही त्या मंदिरातून बाहेर येऊ तेव्हा तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग दाखवूया. तर चला, 3, 2, 1. सो हाय, रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, पण आता मी तुम्हाला दाखवतो कॉरिडॉर. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपण फिरत आहोत कॉरिडॉर. तर बघू शकता खूपशी लोक आपल्यासारखी शूटिंग घेत आहे तिकडे. तर खूप जास्त सुंदर आहे ना. या कॉरिडॉरसाठी 1 लाईक तर बनतोच. आता मी थोडा वेळ पॉज होतो आणि तुम्ही या सुंदर कॉरिडॉरचा एक्सपिरियन्स घ्या. कौन से ये पता ये मस्त आहे.
आगे जाऊंगा तो पानी आवाज जाणार आहे, म्यूट करणार आहे, नंतर तू दे व्हॉइस ओव्हर. हे गाईज गुड मॉर्निंग. मी आत्ता आहे तुमचा मनीष. तर ही आहे आमची व्हेन्यू. ठीक आहे, ही आमची व्हेन्यू आहे. एक सेकंड, हीच मी नंबर प्लेटने दाखवणार आहे, हीच आहे. पण आमची गाडी आहे MH12ची. आम्ही पुण्याचे आहोत. मी पुणेकर. बाय. हॉटेलचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पप्पा इथे खूप गरमी आहे. ब्लॉग शूट करायला अवघड आहे. आईचा पण माझ्या चॅनल आहे, मी सांगितलं तुम्हाला. तर ते बघा हॉटेल. अरे एक सेकंड. हां, हॉटेल क्रिस्टल इन. हे बघू शकता, इथं लिहिलेलं आहे नाव हॉटेल क्रिस्टल इन. आणि मी इथे हॉटेल क्रिस्टल इनमध्ये आहे. तर ते उज्जैनमध्ये आहोत आम्ही. आणि भाई कसलं ट्रॅफिक असते यार उज्जैनमध्ये. ते बघा रिक्षा जाते तिथनं. तर आत्ता ते महाकालच्या ह्याच्यात. आणि आज मी भस्मारती घेणार आहे, कारण आम्ही झोपलो आहे आज 11 वाजता. हा बाबा, भस्मारती 4 वाजता असते तिकडे. तर ह्याच्यामुळे आम्ही भस्मारती VR मध्ये बघणार आहे, कारण तिथे VRचा पण ऑप्शन होता. बाकी सामान ठीक आहे. कॅमेरा नाही. अरे सो हाय, आम्ही आहोत. सो आता आम्ही आहोत इंदोरमध्ये. हा पप्पा बुकिंग करतायत आता. कितीला 8ला वगैरे 7-8ला दर्शन घ्यायचं का? सो आता तुम्हाला 7च टाइम बघू शकता. तुम्हाला काय घरात दुपारी जायचं? तसं नाही, आपल्याला एक साधारण दर्शनाला तासभर जायचं. आज मी तुला दाखवणार आहे. ओके ओके ओके. बंडू काय माहिती का, वाटत नाही मला बघून. हा? काय वाटतं तुला? गाईज बघू शकता, मी प्रो गेमर आहे. मामलेश्वर आहे तिथे. मामलेश्वर शिवलिंगाचा कन्सिडर सेम. ओ नाही, होता कधी. It takes 2 to 3 hours to दर्शन both the temples. कुठलं? आपण उद्या जाणार आहे ना ओंकारेश्वर. मी गाईज हाय. गाईज उद्या थोडं लवकर निघायचं का? हो, उद्या लवकर निघूयात आपण. तू ये चल. काय राव, जश्न में बड़ा मजा आएगा. ठीक गाइस, पप्पा माझे बिचारे चिडलेत यार. का जिंकत नाही मी एक मॅच. मग मी डायरेक्ट इंदोरचा तुम्हाला दाखवतो माहोल. अरे यार, ये ऍक्च्युली तिथलंच आहे ते. घाट आहे, उतरूनच जायचं तिथनं. नदीतनं पण जाता येतं. आलं का लक्षात? आता त्यांनी ते गाडीने दाखवलं आपल्याला. चालत बघ बरं. हे बघा, नदीतनं येते. 12 मिनिटावर आहे. म्हणजे नर्मदा नदीवरनच ते हे ना, असं जायचं. मला हाय. तर आता आपण डायरेक्ट जाऊया 56 दुकानाला. 1 2 3.
सो गाईज आत्ता तुम्हाला फोटोज याच्यासाठी दिसले कारण आत्ता मी 56 दुकानला व्लॉग केलेला तर तो अचानकच डिलीट झाला. आता ते पप्पांचं स्टोरेज वाढलेलं हो नाही. हा गाईज मी विसरलेलो सॉरी. तर आत्ता आम्ही चालू ओंकारेश्वरला. तुम्ही बघू शकता मी कुर्ता पण घातलेला आहे. इथे टी व्ही आहे. ते पप्पा आंघोळीला गेलेत. माझ्या आता नाश्ता येतोय तर बघूयात आता काय नाश्त्याला. तर गाईज आता आम्ही आहोत होळीमध्ये. शेजारी माझी आई बसली. आता तुम्ही बघू शकता आम्ही बोटीत आहोत. बेंगलुरू कर्नाटकाचा फोन होता. आता या इकडे सगळ्या बोटी चालल्यात. तसं पप्पा आपण कोणत्या मंदिराला चाललोय बोटीने? गाईज हलती आहे बाई. डिझेल आत्ता टाकायचं या लोकांना. भाई वेगळ्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलेलं आणि वेगळंच कोणीतरी नाही. व्हॉट सो गाईज आय एम बॅक. बोटीवर सगळी लोक घाबरत होती पण माझ्या आईला पण स्विमिंग येते, माझ्या वडिलांना पण स्विमिंग येते असं त्यांनीच मला सांगितलेलं आहे. आता पप्पा मेन्यू कार्ड बघतायत. तर आता आम्ही थांबलोय वैश पण काय हॉटेलचं नाव वनस्थळीकडे. पप्पा बरं झालं आईला स्विमिंग येते हो ना. सो गाईज एक सेकंड. हां सो गाईज आत्ता आम्ही आहोत अहिल्याबाई होळकर पॅलेसमध्ये. सो गाईज आत्ता आम्ही आहोत जिन्यांवर. तर आता जायचंय खाली गायकोपे इकडे. आता आम्हाला बघायचंय घाट बरोबर पप्पा. हळू घेतलाय. तिकडे खूप गाई आहे. आपण तिकडे जाऊया थांबा. काही कळकळी नाही तिकडे. लोक खूप आहे तिकडे काही नाही करू शकत. सो गाईज आता आम्ही बसलोय नदी काठी. इकडे बघू शकता नदी आहे. आता तुम्ही बघितलं राजवाडे पॅलेसचं शूटिंग. पप्पा घ्यायचं का तसं प्लीज नाही अवनीश. कॉपीराइट. हाय तर आता आम्ही आहोत मंदिरात. कोणत्या त्र्यंबकेश्वराच्या. तर भाई इकडे भीती वाटते. पोलीस आहे इकडे. तर माहिती आला आहे ना इकडे खूप जास्त चांगला माहोल आहे. तर आता शकता इकडे चांगली लोक आलेली आहेत. तू ऐक आता बोलून उपयोगच नाही नंतरच व्हॉइस ओव्हर द्यायला लागेल. या चांगल्या ब्लॉगचा मूड खराब करून. गाईज आम्ही आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. पप्पा घालतायत बूट. ते म्हणलेले की हा त्यांना तुम्ही 2 व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. आय नो ते लोक चालले लोकांना ब्लॉगमध्ये यायचं काय अक्का मला काय ठाऊक का भाई. लोक का जात आहेत साईडनं का जातात समजत नाही मला. सो गाईज बघू शकता आता मी नाही दाखवणार पप्पांचा फेस. फोटोमध्ये बघितलेलं आहे. बूट घालतायत. शिट लेस बांधतायत. 31 सेकंद लागतात त्यांना. तर खूप सुंदर झालं आणि आम्ही दुसऱ्यांदा घेतले VIP तिकीट. आधी एक मंदिर होतं ओंकारेश्वरच्या बाहेर. सो गाईज आता मी सरणार आहे सनरूफ मध्ये. मी म्हणतोय तोपर्यंत बाहेर यायचं नाही. हो गाईज बघू शकता इथे मी उभा आहे. बघा आपली गाडी. बोलायचं पण नाही काही. इथे पप्पाच माझ्या फेस रिव्हील करू का पप्पांचा नको येतात ना. आई माझी उभी राहणार आहे. तिचा पण चॅनल आहे माहिती आहे त्यांना. फोटो काढायचे आता. बंगल्याचं नाव बघा तिथे भाग्यद्वार. तर थांबा 1 सेकंड. काय कशी येतात फोटो काहीच कळत नाही. तर पप्पा म्हणालेत की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत यायचं नाही. तर आता पप्पा फोटो काढतायत. मी नाही दाखवणार पप्पांचा चेहरा. कम्युनिटी पोस्टमध्ये स्वतःच बघायचा. तर गाईज आज आम्ही चाललोय परत पुण्याला. मज्जा आली.
उज्जैन महाकाल ते कुठेपर्यंत. ये बाहेर आता. सो गाईज बाय. पण त्याच्या आधी एक स्निक पिक. सो गाईज जाता जाता सांगतो मी तुम्हाला की महाकाल उज्जैन नक्की विजिट करा. तर आजसाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तो घंटा पण वाजवा. सो बाय.